शेटफळे येथे वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने लुटून तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटून दिल्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लावत आरोपीला अटक केली आहे। राजेश दिलीप गायकवाड, राहणार बलवडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। 30 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 2:15 वाजता शेटफळे, तालुका आटपाड येथील मालन मारुती जाधव वय 83 या लघवीसाठी बाहेर जाऊन घरात परत येत असताना अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या घरात प्रवेश केला। आरोपीनं त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि हात पिरगाळला। छातीत लात मारून अंगावरील सुमारे 14 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले। त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपीनं त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपिटीनं पेटवून दिले। गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना 3 जुलै 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला। याबाबत फिर्यादी विठ्ठल मारुती जाधव यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळी कोणतेही CCTV फुटेज उपलब्ध नव्हते। जखमी महिला बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाबही नोंदवता आला नव्हता। त्यामुळे तपासात मोठे आव्हान निर्माण झाले होते। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव जाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं विविध अंगांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित राजेश दिलीप गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। मयत मालन जाधव यांच्या नावावर बलवडी आणि शेटफळे येथे शेती होती। त्यांनी काही जमीन नातू प्रवीण जाधव याच्या नावावर केल्याने कुटुंबात नाराजी होती। आरोपी हा त्यांच्या नातीचा पती असून वृद्ध महिला घरी एकट्याच राहत असल्याची संधी साधून त्याने चोरीचा कट रचला। चोरी दरम्यान महिलेनं प्रतिकार केल्याने त्याने त्यांना पेटून दिल्याची कबुली दिली। आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता। अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला। दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे। त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आरोपी काही वाढतील याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल।